बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी म्हणून राज्यभरात मोर्चे सुरू आहेत। मोठ्या संख्येने मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। मात्र यातून ओबीसींना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे मनोज जरांगेंच्या विधानाविरोधात ओबीसी समाजाने आंदोलन करायला सुरुवात केली। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। जरांगेंची चिथावणी, वादाची ठिणगी। जरांगेंविरोधात ओबीसींचा मोर्चा। जरांगे पाटलांवर कारवाईची मागणी। धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं। मनोज जरांगे पाटील यांनी परभणीमध्ये केलेल्या या वक्तव्याविरोधात ओबीसी समाज आक्रमक झालाय। संतोष देशमुखांच्या समर्थनात परभणीत काढलेल्या मोर्चात जरांगे पाटलांनी वंजारी समाजाला टार्गेट केल्याचा आरोप होतोय। त्यामुळे जरांगे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ओबीसी नेते आक्रमक झालेत। ठाण्यात वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांनी जरांगे पाटील यांच्या विरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला। धनंजय मुंडे यांची गाडी अडवू आणि या वंजारी समाजाला आणि धनंजय मुंडेंना त्यांच्या घरात घुसूघुसू मारू अशा पद्धतीचं वक्तव्य आपल्या सर्व चॅनलवर मनोज जरांगे नामक माते फिरून केलेलं आहे। अतिशय चुकीचं वक्तव्य केल्यामुळं मुंडे परिवार, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या परिवाराचं ओबीसी आणि वंजारी समाजासोबत या ठिकाणी कडक नातं असल्यामुळं, अतिशय जवळचं नातं असल्यामुळं या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या। छत्रपती संभाजीनगरातही येत्या 8 जानेवारीला याच मुद्द्यावर ओबीसी समाजाने आंदोलनाची तयारी केली आहे। आमच्या आया बहिणींवर शिव्या देणं, आमच्या जातीवर शिव्या देणं, आमच्या जातीला सांगणं की तुम्हाला घरात घुसून मारू, इथपर्यंत हे अराजकतेचं सरकार आज तुम्ही स्वतः निर्माण करताय। आज जी सत्ता निर्माण झाली, लोकसभेपासून तुम्ही राजकारण लावलं, त्याच्यानंतर विधानसभा झाली, तेव्हाही तुम्ही जातीचं राजकारण केलं। आमच्या कुठल्याही ओबीसी नेत्याला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याचे काम चाललंय, त्याचा विरोध म्हणून क्रांती चौक येथे भव्य असे निदर्शने सकल ओबीसी समाज छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात येणार आहेत। ही लोकशाही आहे, ठोकशाही नाही असं म्हणत छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला। हे जे आहे जरांगे हे जे पद्धतीनं बोलतायत काय, हे काही बरोबर नाही। हे लोकशाही आहे, हे काय ठोकशाही नाही आहे। त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे जर दोषी असेल तर आपोआपच त्यांच्यावर कारवाई होईल। तुम्ही कायदा हातात घेण्याची काही आवश्यकता नाही आहे। धनंजय मुंडे गुंडांच्या टोळ्या पाळताय, ते जातीयवाद करत असल्याचा प्रतिहल्ला मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांवर केला। याच्या जातीचा संबंधाचा काय संबंध? हे काय, हे धनंजय मुंड्या जातीय तेढ निर्माण करायला लागला राज्यात जाणून बुजून। कारण टोळ्या तो पाळतो, गुंड खंडाने वसुले करणारे तो पाळतोय आणि नाव दुसऱ्याला ठेवायला लागलाय। संतोष देशमुख यांना न्याय मिळणं गरजेचं आहे। त्यामुळे या प्रकरणाला कुणीही जातीय वळण देऊ नये असं आवाहन दोन्हीकडच्या नेत्यांना मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केलंय। CID सारखी बळकट संस्था याचा तपास करते आणि या तपासावर परिणाम होणार नाही या पद्धतीने सर्वांनी काम केलं पाहिजे। मराठा असेल, ओबीसी असेल, या सर्वांनी एकाच चष्म्यातून बघितलं पाहिजे। एका कर्त्या पुरुषाचा खून झालेला आहे आणि त्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे। त्यामुळे याला जातीचं वळण कोणी देऊ नये असं माझं या ठिकाणी नम्रपणे विनंती आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर न्यायासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरलाय। पाठोपाठ ओबीसी समाजाला टार्गेट करत असल्याचा आरोप करत आता ओबीसी ही रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे। या सगळ्यात संतोष देशमुखांच्या न्यायाचा विषय बाजूला जाऊन जातीय राजकारण रंगायला नको एवढीच माफक अपेक्षा। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।